हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज मी आणि माझे मित्र आलतो मेल्यामध्ये हिंडावसाठी, पण येथे होती मोठी गर्दी. अन हा भाऊ खाऊ नका मस्त आपला दुपट्टा गरगर फिरवत होता. अन हा एक दुसरा भाऊ लोकांना धक्का मारत मस्त सामोर जात होता. न मेल्यामध्ये एवढी गर्दी होती का सांगू तुम्हाला. सगळे लोक आपापला काहीतरी सामान विकत होते अन हा भाऊ आपला फुगे विकत होता. थोडासा समोर गेलो तर मला दिसला आकाश पाळणा. त्याले मस्त लाईट बीट लावले होते. न हा एक भाऊ मस्त आपली मछली बिचली विकत होता. न हा एक काका आपली मस्त झिलमिली फुगे विकत होता. मग थोडंसं आम्ही समोर आलो तर मस्त लाईटिंग बीटिंग लावले होते. मग ते मस्त लाईटिंग बीटिंग क्रॉस करून आम्ही पोचलो गणपती बाप्पाजवळ थोडासा बुद्धी आणि शक्ती मागावसाठी. मग गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यावर समोर आलो तर एक भाऊ मस्त पेंडॉलमध्ये गाणे म्हणत होता ना लोक मस्त त्याले पाहत होते. मग आम्ही सगळे घुसलो मेल्यामध्ये. ती मस्त मस्त खतरनाक झुले होते. त्यांचा अर्थ हाच होता का पैसे द्या ना आपली जिरवून घ्या. मग ते खतरनाक झुले पाहून माझी तर पूर्ण फाटूनच गेली ना. मी विचार केलो का मी आता याच्यावर बसीनच नाही म्हणून. मग थोडासा समोर आलो तर मला दिसला हा हातोडीवाला झुला. हा मस्त उलट पालट करत होता लोकांनी ना लोक याच्यावर बसून मस्त बोंबलत होते. आणि हे आमची मॅम इथे गाणे लागले होते तर मस्त डान्स करत होती ना. ते मॅमसोबत आमच्या ते टॅक्सी पण डान्स करत होती. मग झुले बिले पाहून झाल्यावर आम्ही आलो इकडे चप्पल घेवासाठी, पण आम्हाला चप्पल काही आवडलीच नाही. मग आम्ही थोडासा समोर गेलो तर मला दिसला हा लहानच्या बापूवाला झुला. तर मला याच्यावर झाली बसावची इच्छा, पण हे लहानची बाई म्हणे तू लहानचा नाहीस तर मी तुला याच्यावर बसूच नाही देऊ. मग थोडासा समोर आलो तर मला दिसला हा बुड्डीचा बालवाला. मग आम्ही घेतलो त्याच्याकडून बुड्डीचे बाल आणि बुड्डीचे बाल वगैरे आम्ही खाल्लो. मग बुड्डीचे बाल खाऊन झाल्यावर त्या साईडला होता आईस्क्रीमवाला. तर मग आम्ही आईस्क्रीम पण खाल्लो. मग आम्ही थोडंसं समोर आलो तर मला दिसले थैल्याची दुकान, पण आमच्याकडे पैसेच नव्हते तर आम्ही थैला बिला काही घेतलो नाही ना. तिथून आम्ही वापस आलो. मग मला दिसला हा फुगेवाला गेम. तर मग फुगेवाला गेम वगैरे खेळलो तर माझ्यानं फक्त एकच फुगा फुटला, तोही पुरा चिमून गेला. मग इकडं समोर आलो तर इथे लागला होता गणपती बाप्पाचा शो. लोक मस्त बसून पाहत होते, जसं त्यांना वाटतं की ते त्यांच्या घरीच आहेत. मग इकडं आलो तर हा एक भाऊ आपला वाला चष्मा लावून मस्त बयावानी करत होता. त्याला का झाला होता तर माहीत नाही. मग मला झाली इच्छा ब्रेक डान्सवर बसावची, तर मग आम्ही बसलो ब्रेक डान्सवर बसल्यानंतर मला मस्त मजा आली आणि आम्ही सगळे मस्त एन्जॉय केलो. मग आम्हाला लागली होती भूक, कारण आम्ही मेल्यामध्ये मस्त हिंडलो होतो. तर मग आम्ही आलो या मोमोजवाल्या भाऊजवळ. इथे आमचा ऑर्डर येवाले होता थोडासा टाईम, तर आम्ही इथे मस्त फोटो बिटो शूट केलो. मग फोटो बिटो शूट झाल्यावर आले आमचे मोमोज. मग मोमोज आल्यावर हा आमचा भाऊ मस्त गरम गरम मोमोज आपल्या तोंडात टाकलं तर आले मस्त लासला असेल तर हा कसा का बयावणीच करे. मग मोमोज वगैरे खाऊन झाल्यावर आम्ही सगळे निघालो ना आपापल्या घरी जावासाठी.